पुण्याच्या संभाजी उद्यानातला राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवणारे तरुण सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेत। एबीपी माझाच्या हाती ही दृश्य लागलेली आहेत। काल मध्यरात्री 4 अज्ञात तरुण हे पुतळा हटवताना यामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे। आधी संभाजी ब्रिगेडने या कृत्याची जबाबदारी स्वीकारलेली होती। ही एक्सक्लुसिव्ह दृश्य एबीपी माझाच्या हाती लागलेली आहेत आणि यानंतर हा पुतळा हटवल्यानंतर तो पुतळा नदीपात्रामध्ये फेकून देण्यात आलेला होता। संभाजी ब्रिगेडने या आधीच या कृत्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे। त्यामुळे तरुण नेमके कोण आहेत याचा तपास सध्या पोलीस करतायत। या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांचा तपास पुढील दिशेने सुरू आहे। मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। मिकी, काय अपडेट्स आहेत सध्या? मिकी, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? काही तांत्रिक अडचणीमुळे मिकी घई यांच्यापर्यंत आवाज पोहोचू शकत नाहीये। मात्र हे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे, ज्यामध्ये 4 अज्ञात तरुण हा पुतळा हटवताना दिसत आहेत। त्यांच्या व्यतिरिक्त आणखीन कुणाचा जर पुतळा आपल्याला हवा असेल किंवा काही स्मृती जतन करायची असेल किंवा अन्य काही त्या ठिकाणी उभं करायचं असेल तर आपण त्या व्यतिरिक्त दुसरं सुद्धा करू शकतो। वाईट गोष्टी काढून टाकणं हे ठीक आहे, पण चांगल्या स्मृती जतन करणं हे आपलं काम नाही तर कर्तव्य, ती महाराष्ट्राची परंपरा आहे। त्या परंपरेला साजेसं हे काम अजिबात नाही, त्यामुळे याचा निषेध करावा थोडा कमी आहे। मिकी घई आमचे प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत। मिकी, आता हे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे, पोलिसांच्या तपासाची दिशा काय आहे? काही प्रगती दिसतेय का? संभाजी उद्यानामध्ये रात्रीच्या वेळी 4 लोकांनी राम गडकरींच्या पुतळ्याची तोडफोड केलेली आहे। ते सगळं हे दृश्य आहे ते सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले आहे आणि हा सगळे जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते आपल्या एबीपी माझाच्या हाती लागलेले आहेत आणि आपण पाहू शकता की यामध्ये जे 4 मुलं आहेत ते आतमध्ये येऊन त्यांनी जे राम गडकरींचा जो पुतळा आहे त्याची तोडफोड केलेली आहे। त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी आणि राम गणेश गडकरी कोण होते, आपण त्यांच्या कारकिर्दीवरती ग्राफिक्सच्या मदतीने एक नजर टाकूया। ते गोविंदाग्रज या टोपण नावाने लिखाण करायचे। 1885 मध्ये नवसारी इथे त्यांचा जन्म झाला, तर 1919 मध्ये त्यांचा मृत्यू झाला। एकच प्याला, पुण्यप्रभाव, प्रेमसन्यास, भावबंधन अशी 4 नाटकं त्यांनी लिहिली। अनेक नाटकांची नावं ही त्यांची 5 अक्षरीच असत, ही त्यांची खासियत मानली जाते। एकच प्याला हे नाटक आजही लोकप्रिय आहे। गोविंदाग्रज या टोपण नावाने त्यांनी 150 कवितांचं लिखाण देखील केलेलं आहे। कवी, नाटककार आणि विनोदी लेखक अशी त्यांची ओळख साहित्य विश्वात आहे।